ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। भगवंताच्या चरणी व पूज्य गुरुदेवांच्या चरणी वंदन करून त्यांना नमन करून आज आपण या व्याख्यानाची सुरुवात करू। व्याख्यानाचा विषय आहे आनंदी जीवनाचा प्रवास किंवा आनंदी जीवनाचं रहस्य। जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतो तेव्हा आपण हे पाहतो की सगळे लोक आनंदासाठी धडपड करत आहे। जे काही आपण करतो ते आनंदासाठीच करतो। असं म्हणतात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण आनंदासाठी आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे। दुसरं काही प्रयोजनच नाही आपलं। लग्न करतो आनंदासाठी, घटस्फोट घेतो आनंदासाठी, लोक जॉब सोडतात आनंदासाठी किंवा जॉब धरतात पकडतात आनंदासाठी, पैसे कमवतो आपण आनंदासाठी, पण जेव्हा पैशामुळे जास्त त्रास होतो तेव्हा पैसा सोडतो। म्हणजे आपल्या जीवनाच्या सेंटरमध्ये केंद्रामध्ये काय आनंद आहे त्याच्या अवतीभोवती आपली सगळी प्रवृत्ती निवृत्ती होत असते। आता हा आनंद कुठे मिळेल, कुठे आहे, कसा मिळेल, हे एक मोठं रहस्य आहे। अच्छा, असं नाही की आपल्याला आनंद मिळत नाही आहे, पण आनंद टिकून राहत नाही। आपल्याला जो आनंद पाहिजे, सुख किंवा समाधान पाहिजे, ते परमनंट पाहिजे, कायम टिकून राहिलेला आनंद पाहिजे, पण तसं काही होत नाही। आनंद आपल्याला मिळतो पण तो काय क्षणिक असतो, काही वेळासाठी, काही दिवसासाठी, पण आपल्याला पाहिजे परमनंट आनंद। जसं आपल्याला घरसुद्धा कोणचं पाहिजे, भाड्याचं घर नको आहे, स्वतःचं घर पाहिजे। जॉबसुद्धा कसा पाहिजे, परमनंट जॉब पाहिजे, टेम्पररी नको आहे। एकदा एक गंमतच झाली, एका माणसाला परमनंट जॉब मिळाला टेम्पररी बँकेमध्ये। बँक टेम्पररी आहे आणि जॉब तिथे म्हणे तू नेहमीसाठी इथे काम करू शकतो। हे जग असं आहे, टेम्पररी आहे, सतत बदलणारं आहे, अनित्यम गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात। तर अशा या अनित्य बदलणाऱ्या जगामधून आपल्याला परमनंट हॅपीनेस कसा काय मिळू शकतो, हा एक मोठा प्रश्न आहे। पण सगळ्यांना पाहिजे नित्य आनंद, शाश्वत आनंद। तर आता जर असा आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे? आपण लोकांना शुभेच्छा देतो की तुमच्या जीवनामध्ये आनंद वाढो। आमच्या गुरुदेवांना कोणीतरी ते प्रवास करत होते विमानामध्ये, तर त्यांनी सांगितलं हॅव ए नाईस डे, हॅव ए हॅपी डे। तर गुरुदेव म्हणाले हाऊ, हां आनंदाने मी माझं आयुष्य किंवा दिवस कसा घालू हे सांग। म्हणे हे मला माहीत नाही। तर हे कोडच आहे। आपल्या शास्त्रांमध्ये फार छान सांगितलं, म्हणे इफ यू वॉन्ट टू बी हॅपी, तुमच्याकडे देवानी काय काय दिलेलं आहे आधी ते पहा। लक्ष देऊ नाही का? हे पहा, आनंदासाठी दोन साधने आपण वापरतो, एक बाह्य साधन आणि एक आपल्याकडे जे आहे ते। जसं पहिलं म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त आनंद, आपण असं समजलेलं आहे।
पण ही चुकीची समज आहे, कारण मग जेवढे पैसेवाले सगळे सुखी असायला पाहिजे. जर हा नियम आपण मानला की मनी इज इक्वल टू हॅपीनेस, तर जितके मोठे श्रीमंत लोक आहे सगळे अगदी आनंदात त्यांचं जीवन राहिलं असतं, झालं असतं. पण असं होत नाही. म्हणून उपनिषदामध्ये एक गोष्ट येते. एक याज्ञवल्क ऋषी होते, त्यांच्या 2 बायका आहे, मैत्रेय आणखीन कात्यायनी. याज्ञवल्क ऋषी म्हणाले की मी आता संन्यास घेऊन जाणार आहे, तर जरा दोघीजणी तुम्ही या, आम्ही वाटणी करतो जमीन जायदाद पैशाची, आणि मग मी जातो. आता पहा, त्या ज्या दोन्ही बायका होत्या त्यांना फार आनंद झाला. पण त्याच्यापैकी एक, ती मैत्रेय, ती म्हणाली, पहा तिने कसा विचार केला की जर याज्ञवल्क ऋषी सगळं सोडून संन्यास घ्यायसाठी जात आहे, म्हणजे यांना पैशापेक्षा जास्त आनंद देणारी काही वस्तू मिळाली असेल. नाही तर कोण सोडेल पैसा, कोण सोडेल जमीन. सो व्हॉट इज दॅट थिंग, आय वॉन्ट टू नो दॅट. मला पैसा केव्हा हे नको, कारण मला समजलं आहे की याच्यापेक्षा जास्त आनंद देणारी वस्तू तुम्हाला मिळालेली आहे, म्हणून तुम्ही सगळं सोडत आहात. याने सिद्ध काय होतं, हे का उदाहरण मी दिलं की फक्त पैशामुळेच जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद असं होत नाही. शंकराचार्यजी तर म्हणतात, अर्थम अनर्थम भावय नित्यम. अनेक वेळा अर्थामुळे अनर्थ होतो. लोकांचे भांडणं होतात, संबंध तुटतात, ताणतणाव होतो. पण याचा अर्थ असंही नाही की आपण दरिद्री राहिलं पाहिजे, दारिद्र्यामध्येच आनंद आहे, असंही नाही आहे. नाही दरिद्र सम सुख जगमाही, असं म्हटलेलं आहे रामायणात. धन काय आहे तर म्हणजे साधन आहे. धनच्या पुढे 6 अक्षर लावा. धन साधन आहे, साध्य नाही आहे. इट इज नॉट गोल, इट इज अ मीन्स. जर साधनबुद्धी आपण ठेवली तर ठीक आहे. तर बाह्य साधनामध्ये एक आहे पैसा, मग कॉन्टॅक्ट्स आहे, आपले संबंध आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे, यांच्याद्वारे आपण आनंद घेऊ इच्छित आहोत. पण आपले शास्त्र काय म्हणतात, हे सगळे काय, यांचा काही भरोसा नाही. केव्हा हे लोक लांब जातील, दूर जातील. म्हणून तुमच्याजवळ जी संपत्ती दिली आहे त्याच्याद्वारे तुम्ही आनंद मिळवा. तर म्हणे आता कोणची संपत्ती आपल्याकडे, तर लक्ष देऊ नाही का, देवाने आपल्याला 5-6 वस्तू दिलेल्या आहे, आणि त्याचा जर तुम्ही भरपूर चांगला उपयोग केला तर जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. सगळ्यात आधी आपल्याला दिलेलं आहे शरीर. त्यानंतर आपल्याकडे आहे इंद्रिया, सेन्स ऑर्गन्स. त्यानंतर आपल्याकडे एक वस्तू दिली आहे, ते आहे मन. चौथी वस्तू आहे प्राण. 5वी वस्तू आहे बुद्धी. आणि 6वी वस्तू आहे आत्मतत्व, चैतन्य. तर अशा या 6 वस्तू आपल्याकडे आहे, आणि याच्यावर आपला पूर्ण अधिकार आहे. कोणी या वस्तू माझ्याकडून घेऊ नाही शकत. शरीर माझं आहे, मन माझं आहे, बुद्धी माझी आहे. त्यामुळे जर यांचा चांगला उपयोग तुम्ही केला तर तुमच्या जीवनात भरपूर आनंद मिळेल. आता सुरुवात करू आपण. आपल्याला दिलेलं आहे शरीर, आणि 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ जर शरीर आहे किंवा योनी आहे तर मानव योनी. आता बा शरीराने आपण काय करतो, कर्म करतो, ॲक्शन्स. 24 तास आपण कर्म करत आहे, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत. लोक म्हणतात मला काही वेळ नाही आहे, हिंदीमध्ये म्हणतात फुरसत नाही आहे, मरने की भी फुरसत नाही असं म्हणतात. तर दुसऱ्याने सांगितलं की यमराजाकडे भरपूर फुरसत आहे, तो तुम्हाला घेऊन जाईल केव्हा. आपल्याकडे वेळ नाही, पण त्याकडे वेळ आहे. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठती अकर्मकृत. एकही क्षण आपण कर्म केल्याशिवाय राहत नाही.
तर आता संतांनी काय सांगितलं, हे जे ॲक्शन्स आहे, कर्म आहे, याच्यामुळे आपण आनंद मिळवू शकतो. जर कर्म करण्याची कला आपल्याला मिळाली तर. इफ यू नो हाऊ टू ॲक्ट, आर्ट ऑफ ॲक्शन. तर म्हणे काय आहे ती कला? तर पहा, आपण सर्वसाधारणपणे स्वार्थासाठीच आपलं जीवन चालू असतं, आपले कर्म सगळे होत असतात. पण ते म्हणतात, जर कर्माद्वारे तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर कर्म करण्याची पद्धत जरा तुम्ही बदला. आता आधी मी एक उदाहरण देतो. समाजामध्ये पहा 4 प्रकारचे लोक आहेत आणि कर्म करण्याची पद्धत त्यांची 4 प्रकारची आहे. कोणचे 4 प्रकारचे? तर काही आळशी लोक आहेत. दुसरे कसे आहेत तर म्हणे स्वार्थी आहे. तिसरे कसे आहे तर म्हणे पापी आहे, पाप कर्म करत आहे. चौथे कसे आहे तर म्हणे परोपकारी आहे. यासाठी मी एक उदाहरण देतो. आपण जर एका 4 ग्लास घेतले पाण्याचे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं, एकामध्ये दगड आपण टाकला, एकामध्ये कापूस, एकामध्ये माती आणि एकामध्ये साखर. जरा चित्र डोळ्यासमोर आणा. 4 पाण्याचे ग्लास आहे, एकेकामध्ये एक एक वस्तू टाकली आपण. लहानसं जर आपण दगड टाकला, खडा टाकला तर काय होईल? खाली जाऊन तो बसेल. कापसाला जर टाकलं तर काय होईल? कापूस पाणी सगळं शोषून गेले. मातीला जर आपण टाकलं पाण्यात तर पूर्ण पाणी काय होईल? मातकट होईल, घाण होईल. आणि चौथं, जर साखर आपण टाकली त्याच्यात तर साखर विरघळून जाईल, साखर आपल्याला दिसणार नाही, पण ते पाणी गोड होईल. लक्षात येऊ नाही का? तर समाजामध्ये काही लोक कसे आहे? दगडाप्रमाणे. ते पाणी जे आहे ते समाज आहे. नुसत्या आळशासारखे बसले, काही करत नाही. ते काय म्हणतात? आज करे सो काल कर, काल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, अभी जीना है बरसो. त्यांचा हा सिद्धांत आहे, त्यांची ही थेअरी आहे. दुसरे लोक कापसाप्रमाणे आहे. ते जस्ट ओनली दे एक्स्ट्रॅक्ट. ते स्वार्थी लोक आहेत. जेवढे रिसोर्सेस आहेत ते स्वतःसाठी त्याचा उपयोग करतात. तिसरे प्रकारचे लोक आहे कसे? मातीप्रमाणे. माती टाकली त्या पाण्यामध्ये की पूर्ण माती खराब होते, पाणी खराब होतं. समाजामध्ये काही लोक आहेत, त्यांच्या उपस्थितीमुळे पूर्ण वातावरण गढूळ होतं, खराब होतं. पापी किंवा दुष्ट माणूस आहे. जर रावण जेव्हा यायचा सगळे पळून जायचे. मी नेहमी गमतीने सांगतो, रावणाला कधीच ट्रॅफिक जाम मिळाला नाही, कारण त्याचं नाव ऐकलं की लोक पळायचे. तर समाजाला जे काही चांगलं काही देत नाही आहे, तर असे लोक आहे, पापी लोक आहे. पण चौथे जे लोक आहे, लक्ष देऊ नाही का, फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. साखरेप्रमाणे आहे. स्वतः गोड आहे, स्वतः त्यांचं व्यक्तिमत्व फार उच्च आहे आणि त्यांच्यामुळे समाजाचं सुद्धा भलं होतं. आणि पहा, साखरेचा गुण काय आहे, किती छान आहे. साखर दिसत नाही पण त्या पाण्याला गोड करते. म्हणजे जास्त शोबाजी नाही, देखावा नाही आहे, अहंकाराचं प्रदर्शन नाही आहे. तर आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्यालासुद्धा आनंद, आणखीन समाजालासुद्धा आनंद. साखरेप्रमाणे आपण गोड होऊ. म्हणून गीतेमध्ये भगवंत सारखं म्हणतात की तुम्ही या कर्माचा उपयोग करा आणि याच्याद्वारे जीवनामध्ये आनंद मिळवा. ॲक्शन कॅन बिकम द सोर्स ऑफ हॅपीनेस. तुम्हाला फळाची सुद्धा काही गरज नाही. त्या जर कर्म करण्याच्या पाठीमागे तुमचा उद्देश चांगला असेल, ध्येय चांगलं असेल, कर्म करण्याची रीत चांगलं असेल, तर कर्म करतानाच आपल्याला आनंद मिळतो. जेव्हा आपण सेवा करतो, कोणाची मदत करतो, आपण स्वतः पैसा देतो, अन्न देतो आणि आपल्याला मिळतं काय? आनंद. त्याला देवानी कर्मयोगी म्हटलेलं आहे.
तर शरीराच्या द्वारे काय करा, तर म्हणे कर्मयोग करा जर आनंद मिळवायचा असेल. दुसरी मी वस्तू काय सांगितली होती, आपल्याकडे भगवंतांनी इंद्रिया दिली आहे, सेन्स ऑर्गन्स, डोळे आहे, कान आहे, हात आहे. तर म्हणे जर यांचा तुम्ही उपयोग केला तर आनंद मिळू शकतो. आज आपण यांच्याद्वारे फक्त भोगच करत आहे. पण संत लोक म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. करुणाष्टकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. विषय भोग करून कोणी सुखी झाला आजपर्यंत तर असं काही झालेलं नाही. बहुहिंडता सौख्य होणार नाही. तर म्हणे काय करा, तर म्हणे भद्रम कर्णे विशृणुयाम देवाः. आपले जे डोळे आहे, कान आहे, यांनी भद्र पहा, भद्र ऐका. भद्र म्हणजे शुभ. एक संत म्हणायचे की आपल्या या इंद्रियांना तुम्ही कचऱ्याची पेटी नका बनवू. डोंट मेक देम डस्टबिन. काही आपण जसं कचऱ्याच्या पेटीत टाकतो तसं लोक काही ऐकतात, काही पाहतात, काही खातात. तर म्हणे यानी जीवनामध्ये आनंद मिळणार नाही. म्हणून इंद्रियांवर जर आपण संयम मिळवलं तर जास्त आनंद आहे. संयमामध्ये शक्ती आहे. म्हणून त्या वेदांतामध्ये म्हटलेलं आहे शम दम. दम म्हणजे चक्षुरादी इंद्रिय बाह्य निग्रह. एक एक इंद्रियांवर काय ताबा मिळवणं, कंट्रोल करणं. जसं आपण गाडी कंट्रोल करतो ना, ताबा मिळवणं म्हणजे असं नाही की इंद्रियांचा उपयोगच करणं नाही, असं नाही. पण कुठे त्यांचा उपयोग करायचा आहे, किती करायचा आहे, कसा करायचा आहे. जसं आपण गाडी चालवतो तर आपल्याला माहिती आहे कुठे ब्रेक लावायचा आहे, कुठे ॲक्सिलेटर दाबायचं आहे, कुठे वळवायची आहे, तर ती गाडी बरोबर चालते. आता सत्संग वगैरे याची जर सूचना मिळाली तर आपण लगेच ब्रेक लावतो. पण जर कोणी म्हणेल चला आपण सिनेमाला चलो, मूवीला चलो, लगेच ॲक्सिलेटर. तर कुठे ब्रेक लावायचा आहे, म्हणजे काय नाही करायचं आहे, काय करायचं आहे, याचा जर आपण विचार केला तर जीवनामध्ये आनंद आहे. म्हणून इंद्रियांच्या द्वारे सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो जर त्या आपल्या ताब्यात असतील. तिसरी एक वस्तू आपल्याला भगवंताने दिली आहे ती आहे म्हणजे आहे मन. आणि मन तर काय आहे, दिसत नाही, पण मनामुळेच, मनाचा सगळा खेळ आहे. ॲज द माइंड सो द मॅन असं म्हणतात. जसं आपलं मन आहे बस तसा तो माणूस आहे. हे बरं आहे की आपल्याला मन दिसत नाही, नाही तर आपण कोणाच्या बरोबर बसू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण त्याचं मन आपल्याला दिसेल आहे. त्याच्या मनामध्ये काय काय विचार चालू आहे आपल्याला माहीत नाही. ज्यांनी मनाला सजवलं आहे, जैसी वाहे गंगा तैसे त्याचे मन, तुकाराम महाराज म्हणतात. गंगेप्रमाणे जर आपलं मन एकदम शुद्ध स्वच्छ झालं तर ते म्हणतात मन चंगा तो कठोती में गंगा. मग कुठे जायची गरजच नाही आहे. युअर माइंड इटसेल्फ बिकम द सोर्स ऑफ हॅपीनेस. हे पहा मोठे मोठे जे संत असतात त्यांच्याकडे काय असतं, पैसा नाही की घर नाही की बंगला नाही, पण किती आनंदी असतात. आश्चर्य आहे ना. तर आनंद कुठून मिळतो त्यांना? त्यांचं चांगलं मन आहे, शुद्ध मन आहे, तिथूनच. म्हणून जर आपण आपल्या मनाला ट्रेनिंग दिलं, मनावर आपण जर मनन केलं तर हे मनच काय होऊ शकतं, सुमन होऊ शकतं. सुमन म्हणजे फुलाप्रमाणे सुगंध देणार. म्हणून म्हटलेलं आहे मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनामुळेच आपल्याला बंधन मिळतं, मनामुळेच आपल्याला मोक्षसुद्धा मिळू शकतो. समर्थ रामदास स्वामींनी पहा मनाचे श्लोक लिहिले, मनावर श्लोक लिहिले. मन काय आहे? मन या स्थूल शरीराचा भाग नाही आहे, हे लक्षात ठेवा. जसं हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, असं कुठेतरी मन आहे असं नाही आहे. मन सूक्ष्म आहे. आणि मनाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल मन म्हणजे थॉट फ्लो आहे, विचारांचा एक प्रवाह आहे, भावनांचा प्रवाह आहे.
प्रेम, करुणा, दया, श्रद्धा, एकापेक्षा एक सुंदर भावना आहे आपल्या मनामध्ये. आणि याच मनामध्ये आसुरी वृत्तीसुद्धा आहे. ईर्ष्या आहे, द्वेष आहे, राग आहे, क्रोध आहे. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, दोन संपत्ती आपल्यामध्ये आहे. पण ज्यांनी दैवी संपत्ती वाढवली त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. म्हणून काय म्हणतात, या मनाच्या द्वारे तुम्ही सुखी होऊ शकता. मनाला शुद्ध करा, मनाला स्वच्छ करा. एकाने इंग्रजीमध्ये छान सांगितलं, म्हणे पॉझिटिव्ह माइंड इज पॉवरफुल माइंड, पॉझिटिव्ह माइंड इज पीसफुल माइंड. मन जर आपलं सकारात्मक असेल तर पहा त्याच्यामध्ये एक शक्ती असते. मोठे मोठे जे महापुरुष लोक असतात त्यांचं मन एवढं दमदार असतं, पॉवरफुल असतं, त्याच्याद्वारेच ते सगळ्यांना कंट्रोल करतात. तर आनंदी राहायचं असेल तर मनामधील विचारांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जेवढ्या भावना चांगल्या पहा तेवढा स्वतःलाही आनंद आणि दुसऱ्यालाही आनंद. आणि याच्या उलट लक्ष देऊ नाही का, जर माझ्या मनामध्ये द्वेष आला किंवा क्रोध, राग आला तर सगळ्यात आधी कष्ट मला होतील, माझा मूड ऑफ होईल, दिवस खराब होईल. आणि त्याच्यानंतर माझ्या संपर्कात जो येईल त्यालासुद्धा प्रसाद देईन मी. होतं की नाही असं? राग आल्यावर कोणी शांत बसू शकतो का? नाही, मी शांतपणे राग करत आहे. राग आला की शांती तुम्ही गमावून बसला. आणि ज्याच्यावर तुम्ही राग केला त्याची शांतीसुद्धा गेली. म्हणून आता जसं हे महामारी सुरू आहे, त्याच्या संपर्कात जर कोणी आला त्यालाही त्रास होत आहे, स्वतःलाही कष्ट आहे. तर हे आसुरी वृत्ती किंवा पाशविक तामसिक वृत्ती अशीच असते. म्हणून आता मनामध्ये पाहिलं पाहिजे की संख्या कोणाची जास्त आहे, सकारात्मक वृत्ती जास्त आहे की नेगेटिव्ह. तर सकारात्मकता आपली वाढत गेली तर पहा जीवनामध्ये पैसा नसेल किंवा काही नसेल तरी आपण आनंदी जीवन जगू. आता तुकाराम महाराज आहे, ज्ञानोबा आहे, समर्थ रामदास स्वामी आहे, त्यांच्याकडे काय आहे? पण एक छान मन आहे आणि त्या मनाची सुगंध सगळीकडे आहे. तर शरीराने कर्म करायचं आहे, इंद्रियांवर ताबा ठेवायचा आहे, मनामध्ये जर चांगली भावना आपण ठेवली तर आनंद मिळेल. आणि एक चौथी गोष्ट आपल्याकडे, चौथी वस्तू आहे ती म्हणजे आहे वागेंद्रिय. बोलण्याची जी ही इंद्रिय आहे, वाक शक्ती याला म्हणतात, वागेंद्रिय म्हणतात, ऑर्गन ऑफ स्पीच. म्हणे जगामध्ये जगमित्र जिव्हापाशी आहे सूत्र. जिभेच्या टोकावर मित्र, शत्रू, सुख, दुःख सगळे बसलेले आहे. जर कोणाला बोलण्याची कला येत असेल तर पहा इतके तो मित्र बनवतो, जो त्याच्या संपर्कात येतो तो मित्र होतो. आणि जर मला माहीत नाही आहे कसं बोलायचं तर सगळे लोक काय माझ्यापासून दूर होतात. जसे गुड नाईट लावतात की नाही, मॉस्किटो रिपेलंट, सगळे मच्छर डास दूर होतात, त्याप्रमाणे माणसं दूर होतात याच्यापासून. म्हणून तुकाराम महाराजांनी एक शब्दावरच एक पूर्ण अभंग लिहिला आहे. बोलण्यापूर्वी शब्द तोलावा, शब्द घासावा, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, हितम ब्रूयात, मितम ब्रूयात. म्हणजे जे काही आपण बोलत आहोत आधी विचार करून घ्या, खरं आहे की खोटं आहे. सत्यम ब्रूयात. वाणीला हाऊ यू कॅन डेकोरेट, त्याला कसं आपण सजवू शकतो. जर आपण शरीराला सजवतो, शब्दांनासुद्धा सजवलं पाहिजे, त्याचा शृंगार केला पाहिजे. तर म्हणजे जर त्याच्यामध्ये सत्य असेल तर ती चांगली वाणी. त्यानंतर हितम ब्रूयात, असं काही बोललं पाहिजे की समोरच्याचं त्याच्यामध्ये भलं झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. आणखीन म्हणतात मितम ब्रूयात, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मितम म्हणजे कमी, मोजकं बोलायचं. जर मोजकं बोललं तर काय होईल, आपली शक्ती क्षीण होणार नाही,
आणि समोरच्याचं डोकंसुद्धा दुखणार नाही. एकाने सांगितलं की मी आज मौन व्रत केलं आहे, म्हणजे फार छान, थँक्यू, आम्हाला फार लाभ होईल, तुला लाभ होईल की नाही माहीत नाही. तर सारखी जर कोणी बडबड बडबड करत आहे तर काय, मन विक्षिप्त होईल, मन अस्वस्थ होईल, समोरच्यालासुद्धा त्रास होईल. म्हणून म्हणतात मितम ब्रूयात. एक संत म्हणायचे, म्हणे पशु पक्षी किती बोलतात, इतके हजारो पक्षी झाडावर बसले आहे रात्रभर, पण एक शब्द बोलत नाही. आणि माणूस, 2 माणसं मिळाले नाही, 2 व्यक्ती बरोबर आले नाही की फार तासन तास गप्पा सुरू आहे. वी एक्झॉस्ट अवर एनर्जी थ्रू दिस वर्ड्स. तर म्हणे या शब्दाला सांभाळा. जिव्हेपाशी आहे, आत्ता सांगितलं ना, जगमित्र, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. जर आपण शब्द छान बोलले तर शब्दाच्या द्वारे सुद्धा जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो. आमचे गुरुदेव स्वामी चिन्मयानंद महाराज ते जवळजवळ 40 वर्ष प्रवचन करत राहिले पूर्ण जगामध्ये. आज चिन्मय मिशनचे जवळजवळ 28पेक्षा जास्त देशांमध्ये ब्रांचेस आहे, शाखा आहे. अमेरिकेमध्येच बहुतेक 40 आश्रम असतील. तर कोणी त्यांना विचारलं की तुम्ही या संस्थेची उभारणी कशी केली, त्याचं काय रहस्य आहे, कशावर ही पूर्ण संस्था उभी आहे. तर त्यांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले की 2 इंच जिभेवर पूर्ण चिन्मय मिशन उभं आहे. व्हॉट इज द मिनिंग. म्हणे मी फक्त लोकांशी बोलत गेलो, लोकांना बरं वाटलं, म्हणजे छान वाटलं, हळूहळू संपर्कात आले आणि संस्था वाढत गेली. तर पहा वाणीचा किती छान उपयोग. आता स्वामी विवेकानंदांनी अमेरिकन लोकांचं हृदय सगळ्यांचं जिंकलं. कशामुळे? फक्त शब्दामुळे. म्हणून ही जी वागेंद्रिय वाणी आहे, व्यवहार पहा आपला 90% व्यवहार या वाणीतनीच होत असतो. दिवसभर आपण पाहू, कोणाशी बोलतो, कोणाला काही सांगतो, कोणाला सल्ला देतो. म्हणून हाऊ टू स्पीक ही सुद्धा एक कला आहे. आणि ही ज्याला आली त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे. तर शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहे, आणि त्याच्यामध्ये वागेंद्रिय आहे. याच्याद्वारे जीवनामध्ये आपण आनंद मिळवू शकतो. आता एक आणखीन वस्तू आहे आपल्याकडे, ती आहे बुद्धी. मी हे सगळं का सांगत आहे की याच्याकडे कधी आपलं लक्ष जातच नाही की मला देवाने एवढ्या छान छान वस्तू दिलेल्या आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे की हे जे आपल्याला मिळालेलं आहे, दिस इज अ गिफ्ट फ्रॉम हिम. एक फार मोठी भेट आहे, आणि आपण काय करत आहो यानी दॅट विल बी गिफ्ट टू हिम. त्या भगवंताला आपली ती भेट होईल. आपल्याला दिली आहे बुद्धी, आणि सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त बुद्धी आपल्याकडेच आहे. अच्छा, आता बुद्धीने काय करा, तर म्हणे बुद्धीने विचार करा. बुद्धीने आपण ज्ञान मिळवतो. ज्ञानाचे 2 प्रकार आहे. एक आहे लौकिक ज्ञान, जे आपण युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये मिळवतो, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, कम्प्युटर, बायोलॉजी वगैरे वगैरे. आणि एक आहे विद्या, त्याला म्हणतात ब्रह्मविद्या, आत्मविद्या. गीतेमध्ये त्याला राजविद्या म्हटलेलं आहे, रॉयल सायन्स. विद्यानाम राजा. आणि ती विद्या म्हणजे काय, तर म्हणे आत्मज्ञान. आता पहा, ही जी जागतिक विद्या आहे ती आपण मिळवतो, आणि त्याच्याद्वारे काय आपल्याला मिळतं, तर म्हणे आपण पैसे कमवू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा या विद्येमुळे आपल्याला मिळत असते. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी सायंटिस्ट आहे. या सर्व विद्या उपयोगी आहे, पण याच्यामुळे आपल्याला पूर्ण सुख शांती मिळेल अशी गॅरंटी नाही आहे. लक्ष देऊ नाही का. उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे, ती नारद मुनी, देवर्षी नारद आहे, फार मोठे ज्ञानी आहे. ते एकदा गेले सनकादी ऋषींकडे. तर ते ऋषी म्हणाले, का आलाय तुम्ही, काय
तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा आहे. तर नारद ऋषी म्हणाले, तुम्ही आम्हाला ही आत्मविद्या द्या. आत्मविद्या मिळवण्यासाठी मी आलो आहे. तर सनकादी ऋषी म्हणाले, पण आधी तुम्ही हे सांगा की तुम्हाला कोणकोणच्या विद्या, म्हणजे कोणकोणचं ज्ञान तुम्हाला माहीत आहे. हाऊ मेनी टाईप्स ऑफ नॉलेज तुम्हाला माहीत आहे ते जरा तुम्ही सांगा. तर नारदांनी एक मोठी यादी दिली आहे. खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, नृत्य, कला, संगीत, जवळजवळ 15-20 अशा विद्यांचे नावं दिलेले आहे. म्हणजे हे सगळं मला माहीत आहे. तर मग सनकादी ऋषी म्हणतात, मग तुम्ही माझ्याकडे कशाला आलाय? तर तिथे देवर्षी नारद फार छान एक वाक्य म्हणतात, लक्ष देऊ नाही का? ते म्हणतात, अहम भगवत शोचामी. भरपूर ज्ञान मला मिळालेलं आहे या जगाचं, पण अजूनपर्यंत शोक निवृत्ती झाली नाही, दुःखाची निवृत्ती झाली नाही. आणि मी असं ऐकलं आहे, तरति शोकम आत्मवित इति श्रुतवान अहम. मी असं ऐकलं आहे की ज्याला आत्मज्ञान मिळतं तो या शोक सागराच्या पलीकडे जातो, त्याच्या जीवनामध्ये दुःख होत नाही. म्हणून मला ती विद्या तुम्ही द्या. किती सुंदर. मग त्यांनी ती आत्मविद्या दिली आहे. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाची स्थिती तुम्ही पहा. पहिल्या अध्यायामध्ये विषादग्रस्त आहे, म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे विषाद योग. पण सगळे त्याने ऐकलं पूर्ण ती विद्या. आणि शेवटी तो काय म्हणतो, नष्टो मोह. भ्रम आहे, अज्ञान आहे, संशय सगळे आता दूर झाले आणि आता मी सुखी आहे. तर जर आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर जरा अध्यात्माकडे वळलं पाहिजे. लोकांचं वय 80-85 होऊन जातं तरी ते अध्यात्माकडे मुळीच वळत नाही, संसारच. 60 वर्षाची एक व्यक्ती होती, तिला म्हटलं, अरे आता तुम्ही प्रवचनाला या, सत्संग वगैरे करा. तर ती म्हणाली, मला लग्नाला जायचं आहे. तर आता ते संत होते, ते म्हणाले, अरे तू खूप लग्न अटेंड केले, आता किती. तर ती व्यक्ती काय म्हणते, लग्न अटेंड करायला नाही जात आहे, लग्न करायला जात आहे. जगामध्ये अशी सुद्धा लोक भेटतात, सुरुवात करतच नाही. एका घरामध्ये एक व्यक्ती भेटायला गेले, त्यांचे ते मित्रच होते. आणि त्यांच्या घरामध्ये त्यांनी काय बघितलं की बरेच वयस्कर लोक आहेत, 3-4 वयस्कर मेंबर्स होते. कोणाचं वय 80 असेल, कोणाचं 85, कोणाचं 87. तर ही जी व्यक्ती भेटायला गेली होती त्यांनी सहज विचारलं, आपलं वय किती आहे? तर ते जे एक वयस्कर होते गृहस्थ, ते म्हणाले, माझं वय 2 वर्ष आहे. 2 वर्ष कसं काय? दुसऱ्याला विचारलं, तुमचं किती वय असेल? म्हणे माझं 3 वर्ष आहे. आता 85 वर्षाचा माणूस म्हणतोय 3 वर्ष. आता तिसरे जे वयस्कर ग्रस्त होते त्यांना विचारलं, तुमचं वय किती आहे? म्हणे माझा अजून जन्म झालेला नाही आहे. आता याला आश्चर्य झालं, हे काय उत्तर आहे? एक म्हणते 2 वर्ष, 3 वर्ष. तर ते हसून सगळेजण म्हणाले, असं आहे की मागच्या 2 वर्षापासून मी जरा गीता काय, रामायण काय, उपनिषद काय हे वाचत आहे. म्हणून मी माझं वय फक्त हेच धरतो, बाकी वय सगळं वाया गेलं. सो पॉईंट इज, अध्यात्मामध्ये जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. स्वाधीन आनंद आहे आणि परमनंट आनंद आहे. आत्ता मी आधी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, सगळ्यांना शाश्वत आनंद पाहिजे, तो या ज्ञानामध्ये आहे. म्हणून आपण सुरुवात केली पाहिजे थोडं. ही आपली चुकीची समज आहे की आनंद फक्त भोगांमध्ये आहे किंवा विषयांमध्ये आहे. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम, भर्तृहरी म्हणतात. जगामध्ये पहा, एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जसं एलोपॅथीची एक गोळी घेतो तर त्याच्यामध्ये काय साईड इफेक्ट्स असतात. जगामधील जेवढे भोग आहे किंवा सुख आहे त्याच्यामध्ये साईड इफेक्ट आहे. जास्त जर तुम्ही त्याच्यामध्ये रमू लागला किंवा जास्त त्याच्यामध्ये गुंतला तर दुःख.
काही वस्तू मला फार आवडली, खाण्याचा पदार्थ, आता जर मी खातच गेलो तर काय पोट बिघडेल. काही म्हणजे प्रत्येक भोगामध्ये आहे, भोगे रोग भया. पण अध्यात्माचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये देर इज नो साईड इफेक्ट. कधी कधी साईड इफेक्टच एवढे भयंकर असतात. म्हणे माझं डोकं दुखत होतं, मी गोळी घेतली आणि साईड इफेक्ट काय झाला, हार्ट अटॅक. गंमत म्हणून सांगतो. तर अध्यात्माचं जे आनंद आहे, आत्मानंद किंवा भगवंताचं जे आनंद आहे, शुद्ध आनंद आहे आणि नेहमीसाठी कायम टिकून राहणारा आनंद आहे. म्हणून आनंदी जीवन जगायचं असेल तर जरा भगवंताकडे वळा. म्हणून पहा, आपले सर्व संत काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सर्व संतांच्या अभंगामध्ये सुख शब्द येतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, जाता पंढरीचं सुख वाटे जीवा, पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. या सुखाची उपमा नाही त्रिभुवन. म्हणून काय, सुखाचा जो पत्ता आहे तो काय, तर म्हणे भगवंत आहे, आत्मतत्व आहे, सर्वोच्च सुख. लोक ध्यान करतात, समाधी करतात, तासनतास त्याच्यात रमतात. जर आत्म्यामध्ये सुख नसेल तर ते कसे बसू शकतील. म्हणून पहा, आपल्याकडे ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत, शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहे, बुद्धी आहे, आत्मतत्व आहे, याच्यामध्ये जणू काही आनंद लपलेला आहे. बाहेर पाहायची काही गरजच नाही आहे. एक आणखीन सांगतो, आपल्याकडे प्राण आहे, प्राण. आता जेवढे योगी लोक आहे, प्राणायाम करतात, छान आरोग्य मिळवतात, एनर्जी लेवल त्यांचं वाढतं, अँड दे आर सो हॅपी. प्राणायाम परायणा, गीतेमध्ये म्हणतात अनुलोम विलोम प्राणायाम करा. आजकाल तर सगळ्यांनाच बहुतेक प्राणायामाबद्दल खूप माहिती आणि सगळे लोक करतात. महर्षी पतंजलीजींनी 8 अंग दिले, त्यामध्ये एक आहे प्राणायाम. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, जर हे आपण सगळं केलं, आपोआपच आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. आणि यासाठी तुम्हाला एक पैसा खर्च करायचा नाही आहे, सगळे स्वाधीन आहे. यू डोंट हॅव टू डिपेंड ऑन एनीबडी. तर आनंद कुठे आहे, तर म्हणजे इथेच आहे. त्याची कला आपल्याला माहीत असायला पाहिजे. ती जर आपण मिळवली तर बस. शेवटी मी एक किस्सा सांगून तुम्हाला म्हणजे प्रवचन पूर्ण करतो. त्यामध्ये हे सांगितलं आहे की आपल्याकडे जर वस्तू नसेल तरी आपण सुखी असू शकतो, राहू शकतो. म्हणे एकदा एक राजा होता आणि तो फार आजारी पडला. आता शोध घेऊ लागले की आता उपचार काय आहे, औषध काय आहे. खरं म्हणजे काहीच आजार त्याला नव्हता, मानसिक काहीतरी एक रोग होता, त्यामुळे तो रोगग्रस्त झाला होता. तो मंत्री म्हणाला की एखादा वैद्य जर असेल तर त्याला आपण विचारू. तर वैद्याला बोलवलं, त्यांनी तपासलं. वैद्य म्हणाला की जर तुम्ही एक सुखी माणसाचं शर्ट आणलं आणि याला जर घातलं तर हा राजा काय बरा होईल. काय औषध आहे, सुखी माणसाचं शर्ट. मंत्री म्हणाला हे फार सोपं आहे. आता तो इकडे तिकडे पूर्ण राज्यामध्ये शोधू लागला, कोण आहे सुखी माणूस. आता ज्याच्याकडेही जातो तो म्हणतो नाही नाही, कोणीच सांगितलं तुम्हाला सुखी आहे, मी सुखी नाही आहे, माझ्या शेजारी जो राहतो ना तो आहे सुखी. तर मंत्री म्हणाला त्यांनीच तुझ्याकडे पाठवलं आहे मला. याला वाटतं हा सुखी आहे, त्याला वाटतं हा सुखी. पूर्ण राज्यामध्ये तो फिरला पण त्याला एकही माणूस कोणी भेटला नाही जो की सुखी असेल, कारण सुखी माणसाचं शर्ट पाहिजे होतं. तर शेवटी तो नदीच्या काठी गेला. तिथे एक माणूस बसला होता, फार आनंदात असं दिसत होता, हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरून वाटलं की हा सुखी असेल. त्याला विचारलं तू सुखी आहे का. म्हणे हो
सुखच सुख आहे, मला दुःख मुळीच नाही आहे. मग म्हणे तू तुझं शर्ट देईल का मला? तर तो माणूस म्हणाला, शर्ट काय असतं? त्याच्याकडे शर्टच नाही आहे. मंत्रीला फार आश्चर्य वाटलं, अरे तुझ्याकडे एक साधारण गोष्ट ही नाही आहे आणि तू सुखी कसा काय? आहे नाही फार छान गोष्ट. याचा अर्थ काय? वस्तूशिवाय सुद्धा माणूस सुखी होऊ शकतो. राजाला जेव्हा ते सगळं समजवलं, सांगितलं, तेव्हा त्याला कळलं की दुःखाचं कारण काय आहे आणि सुखाचं कारण काय आहे. हे पहा, आपण झोपेमध्ये सुखी असतो की नाही? उदाहरण मी देतो. आपलं झोपेमध्ये आपण कोणत्या विषयाचा उपभोग करत असतो जरा सांगा. तुम्ही काही खाता का, पिता का, काही बोलता? काही नाही. 8 तास विषयरहित सुख आपल्याला आहे. यांनी हे सिद्ध होतं की सुख कुठेतरी आतमध्येच आहे. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे साथ में. जर याचा आपण शोध लावला तर जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग. आपले सर्व शास्त्र, भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा, हे आपल्याला गाईड करतात की पहा, तुम्ही आपल्या मनाच्या आतमध्ये शिरा, अंतर्मुखी व्हा, बुद्धीने विचार करा, प्राणायाम वगैरे करा, तर तुम्हाला लगेच आनंद मिळेल. आपण आनंद बाहेर शोधत असतो. हे असंच आहे जसं आपण रॉंग नंबर डायल करतो ना, ती व्यक्ती तिथे नाहीच आहे, आपण डायल करत आहे. विषयांमध्ये आनंद पाहणं म्हणजे तसंच आहे. आणि जर विषयांमध्ये आनंद असता, लक्ष देऊ नाही का, तर ज्या लोकांना विषय मिळाला तर सुखी झाले असते. अच्छा, आणखी एक गंमत काय असते, एक विषय मला आत्ता सुख देत आहे, दुसऱ्या क्षणी तोच विषय नाहीसा होतो, कंटाळा येतो. याचाच अर्थ विषयामध्ये आनंद नाही आहे. जसं साखरेमध्ये गोडवा आहे तर नेहमीच गोड आहे साखर. तुम्ही दिवसा खा, रात्री खा, रविवारी खा, सोमवारी खा, कारण त्याचा धर्म आहे तो. पण विषयांचा धर्म, जगाचा धर्म जर सुख असतं तर ज्याला जग मिळालं, पैसा मिळाला, विषय मिळाले, सुखी झाला असता. पण ज्याला भगवंत मिळाला आहे, ज्याला आत्मवस्तू मिळाली आहे, त्याला सुख मिळालं आहे. याचाच अर्थ आहे की आनंद आपल्यामध्ये आहे. म्हणून आपण इथे त्याचा शोध घेतला पाहिजे. हे एक संत छान म्हणतात, म्हणे आजकाल आपल्याला काही सुद्धा शोधायचं असतं तर आपण काय करतो, गुगलकडे जातो. म्हणतात गुगल देवता. टाईप करतो आणि खटची सर्च, सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती येते. म्हणे तुम्हाला सगळं काही त्या गुगलवर मिळू शकेल, पण आनंद नाही मिळणार तिथे. म्हणून एका मंदिराच्या बाहेर छान लिहिलं होतं की म्हणे इथे तुम्हाला ते मिळेल जे गुगलवर अवेलेबल नाही आहे. म्हणून प्रयत्न आपण केला पाहिजे. भगवंताने ही जी संपत्ती दिली आहे, शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, यांचा ठीक उपयोग करून जीवनामध्ये आपलं जीवन आपण आनंदी केलं पाहिजे. आणि जर आपण आनंदी झालो तर लोकांनासुद्धा आनंद मिळेल. आनंद देण्याचं म्हणजे आनंद मिळवण्याचं एक रहस्य काय, लोकांना आनंद वाटा, आपोआप आनंद वाढेल. तर असं हे आनंदाचं रहस्य आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो, इथे थांबतो. आयोजकांना फार फार धन्यवाद, त्यांनी मला ही संधी दिली, आणखीन काही विचार व्यक्त करण्याचा एक मला चान्स मिळाला. थँक्यू व्हेरी मच. हरी.